छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पुन्हा अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झालेली आहे। आज तणाव वाढण्याची शक्यता होती, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे। एक मंदिर आणि एक मस्जिद आज कारवाई ज्या भागात होती त्या भागात होते। आपण बघतो या ठिकाणी मस्जिद आहे आणि या मस्जिदीच्या बाजूचं बांधकाम आता या ठिकाणी पाडलं जात आहे। निश्चितपणे उपायुक्त संतोष वावळे यांनी स्पष्ट केलेलं आहे की मस्जिद आणि मंदिर या दोन्ही धार्मिक स्थळांना आज हात लावला जाणार नाही, कारण त्याबद्दल आयुक्त बसून सगळं काहीतरी यामध्ये तोडगा काढतील। त्यामुळे मस्जिदीच्या आसपासचे जे आहे अतिक्रमण काढण्यात येतं आणि मस्जिदीला खेटून असलेल्या काही दुकानांचं सुद्धा स्वतःहून काही लोकांनी पत्रे वगैरे काढून घेतलेले आहेत आणि एकंदरीतच मस्जिदीच्या बाजूला शांततेत कारवाई या ठिकाणी सुरू झालेली आहे। त्यामुळे आता मस्जिदीच्या बाबतीत स्पष्ट भूमिका झालेली आहे, आज कुठलाही हात लावला जाणार नाही। मात्र आपण बघतो की किती मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे, कारण सकाळपासून मस्जिदवर कारवाई होईल अशा पद्धतीची शक्यता आणि माहिती पसरल्यामुळे लोकही खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमले होते। मात्र आता मंदिर आणि मस्जिद या दोन्ही धार्मिक स्थळावर कारवाई होणार नाही। मात्र आपण बघतोय की दूरवर सुद्धा बघू शकतो आपण, आता कारवाईला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात जी आहे यंत्रणा कामाला लागलेली आहे आणि पोलीस सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत, कारण काल या कारवाईच्या दरम्यान बऱ्याच नागरिकांशी बाचाबाची वगैरे झाली होती। मात्र आज ती सगळी खबरदारी घेण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।